सांगली जिल्ह्यातील मालवाहतूकदार, वाहनधारक व वाहन खरेदी विक्री व्यावसायिकांच्या विविध अडचणींबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलं होतं. या निवेदनातील मागण्यांवर कार्यालयाकडून स्पष्टीकरण देत संबंधित समस्यांवर नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात आलं. वाहन हस्तांतरण, ई-चलन भरणा, वाहन नोंदणी व हस्तांतरण प्रक्रियेत लागणारा OTP, बँक व फायनान्स कंपनीशी संबंधित नोंदी, वाहनावरील बोजा कमी करणं तसेच वाहन मालकी हस्तांतरण यांसारख्या विविध मुद्द्यांचा निवेदनात समावेश होता. RTO कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार वाहन हस्तांतरणाच्या प्रक्रियेत आधार प्रमाणीकरण व OTP संदर्भातील कार्यपद्धती शासनाच्या परिवहन विभागाच्या नियमानुसार करण्यात येत आहे. ई-चलन प्रणालीतून जारी झालेल्या चलनांच्या ऑनलाईन भरणा प्रक्रियेबाबतही आवश्यक प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील बँक अथवा फायनान्स कंपनीची नोंद, वाहनावरील बोजा कमी करण्याची प्रक्रिया आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे वाहन मालकी नोंदवण्याबाबतही RTOकडून नियमांनुसार कार्यवाही केली जात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. वाहनधारक व वाहतूकदारांना कार्यालयीन कामकाजात अनावश्यक अडचणी येऊ नयेत आणि उपलब्ध ऑनलाईन सुविधांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी संबंधित प्रक्रिया सुलभ करण्याबाबतही लक्ष देण्यात येत आहे. दरम्यान वाहतूकदारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर RTO कार्यालयाकडून विविध मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याने संबंधित प्रश्नांवर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुन्हा जिथे SMK न्यूज तिथे SMK लाईव्ह न्यूज.